बघा, चौरस एबीसीडी मध्ये वर्तुळ अंतर्लिखित केलेले आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न आणि सोडवायचा कसा सर? लेकरांनो, इथे एक चौरस आहे आणि या चौरसाला स्पर्श करणारं वर्तुळ, ज्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर. प्रश्न रेखांकित म्हणजे ह्या काळ्या काळ्या केलेल्या डार्क भागाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. प्रथमतः चौरसाचं क्षेत्रफळ काढा. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ, लेकरांनो लक्ष द्या बरं का, चौरसाचं क्षेत्रफळ आणि ते काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मात्र इथं या चौरसाची बाजू किती हा प्रश्न. त्याचं उत्तर असं की या चौरसाच्या आतमध्ये असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे. ही जर रेस लेकरांनो इकडं अशी सरळ वळली तर आतल्या वर्तुळाचा हा व्यास बनतो. दुसरा विचार करता हीच त्या चौरसाची काय बाजू बनते. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात म्हणून उत्तर मिळालं की या चौरसाची जी बाजू आहे 14 दोन्ही किती हो 28 हे माप सेंटीमीटर मध्ये आहे. लक्षात आलं ना तुमच्या? ही जी त्रिज्या आहे त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो म्हणजे 14 दोन्ही 28 सेंटीमीटर हे जे उत्तर मिळते हा अंतर्भागामध्ये असलेल्या वर्तुळाचा व्यास एक. दुसरी गोष्ट 28 सेंटीमीटर हे उत्तर म्हणजे या चौरसाची बाजू सुद्धा. म्हणून चौरसाची बाजू 28 सेंटीमीटर. अर्थात लेकरांनो लक्ष द्या, 28 चा वर्ग 784 सेमी स्क्वेअर म्हणजे 14 सेमी चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं सर. पुढं काय करायचं? पुढं लेकरांनो वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय तर पाय आणि आर चा वर्ग. पायची किंमत 22/7 आर म्हणजे काय त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या 14 म्हणजे काय तर या 14 ची मांडणी दोनदा गुणिला स्वरूपात 7 दोन्ही 14 हा भाग. आता 22 गुणिला 2 गुणिला 14 हा गुणाकार करा. 22 दोन्ही 44 गुणिला परत 14. आता 14 चूक 56 हातचे आले 5. 14 चूक 56 आणि 5 61. हे सुद्धा उत्तर सेमी स्क्वेअर मध्ये म्हणजे 14 सेमी. मग आता पुढं काय करायचं की या चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ काय करा हो वजा करा. अर्थात 784 वजा 616 ही वजाबाकी करा लेकरांनो. 784 वजा 616. 14तून 6 गेले 8 देऊन टाका. इथं 6 इथं 1 168 सेमी स्क्वेअर याला 14 सेमी असं सुद्धा म्हणतात. लक्ष द्या. म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती 168 चौसेमी हे या प्रश्नाचं उत्तर लेखा पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. चौरसाची बाजू, परिमिती, क्षेत्रफळ, कर्ण काढणे तसेच वर्तुळावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.